अख्ख्या दिवसभर उन्हात तोंड जाळीन पण कामावून सुटला. हॅलो वेलकम नमस्ते, मी राम आपल्या सर्वांचं मनपूर्वक आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, माझ्या पाठीमाग बघताय आमच्या गावातली नदी आहे, म्हणजे आमच्या रानापासूनच वाहते. आणि आज मी गावाकडे आलो आहे. आज म्हणजे कालच मी रविवारी गावाकडे येऊन पोहोचलो. 8 दिवस मी पुण्यात घालवले, व्यवस्थित गेले. पुण्यात राहून एकदम बोर झालो म्हणून गावाकडे येऊन निघून आलो. आता गावाकडे निघून पण सईला तिथं ठेवून आलो आहे. सईला तिथं ठेवले. मी आणि आयुष्मान इकडं आलो गावाकडे. मी आयुष्मानला घेऊन आलो इकडं. पण ज्यावेळेस आयुष्मानला घेऊन येत होतो ना, त्यावेळेस सई एवढी रडत होती ना. काय रडत होती आता ते तिलाच जीवाला माहीत. आईचं दुःख आईलाच माहीत असतं. त्यावेळेस म्हणजे कुठंतरी मलासुद्धा वाईट वाटत होतं जास्त. पण त्यावेळेस मी काही व्हिडिओ बनवला नाही आणि मला दाखवू पण वाटलं नाही. आणि आईचं म्हण बापाचं एक म्हण, त्या मुलाला मी एकटा घेऊन येत होतो ना, तर मलासुद्धा कुठंतरी इतकं वाईट वाटत होतं ना. त्याच्यामुळं मी पण जास्त पटकन तिथून निघण्याचा प्लॅन केला आणि निघून आलो डायरेक्ट गावाकडंच. आता मी तुम्हाला दाखवतो तो आता आयुष्मान काय करतोय. आता तो रोज पुण्यामध्ये सकाळची जवळपास तो 10 वाजता उठायचा. आयुष रोज 10 वाजता. सईसुद्धा 10 वाजता उठते. तर 10 वाजता उठण्याचे त्याचे काही कारणं असतात, ते तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेन. आयुष्मान आता वाढले जवळपास 9. आता आयुष्मान आता 8 वाजता 8:30लाच उठला असेल. 8 वाजता उठला असेल आणि तो चहा पण पिला असेल. पण पुण्यामध्ये तो उठणार 10 वाजता, चहा पिणार 10:15 वाजता. उठल्या उठल्या आयुषला चहा लागतो. आता बघ आयुष, आता आईने तर मग चहा करून त्याला दिला पण असेल. आयुष्मान तर उठून आता खेळत पण बसलाय यार. हे हाय आयुष, हाय. काय करतोय? सुपरमॅन आहे. चहा प्याला का तू? चहा प्याला का? नाही नाही, दुसरी आहे ती. होय, बॅटरी फोडली तू आयुष्या. चहा प्याला का? चल चल ना. बॅटरी काय म्हणतात? शेव खान थोडी दूध पी लोक दे. भात आहे का? त्या भात असेल ना. जेव ना तू. चहा प्याला का देऊ? मित्रांनो, हे आपल्या लिंबोणीचे लिंब, जे की आपण 3 वर्षापूर्वी झाड लावलं होतं. झाड म्हणजे की एकदम बियाचं आपण झाड बनवलं, बी लावलं होतं. ते बी उगलं, त्याच्यापासून आपण झाड बनवलं. इथं समोर इथं आईने त्या साईडला लसूण लावलं आहे, त्या साईडला मध्ये मेथी टाकली. आणि आयुष्मान समोर खेळतोय. मी पाठीमागं दिसतंय ते आपलं घर. इथं पाणी चालू आहे. इकडं काय पप्पाने गवत लावलंय, मक्का पण उगली. आणि या मक्काच्या मध्ये इनिगोचं कांड्या लावल्यात, जे की अजून उगत आहेत. हे पण असं काय दिसतंय. इथं कोथमीर उगली. आयुष काय काय मम्मीला म्हणून काय करते? मम्मी खेळतोय म्हणून. मी लिंबू लिंबू तुला देऊ म्हणा, तुला देऊ. हा बॉल आहे. आयुष्मानचा बॉल आहे. कसा फेकायचा? मम्मी गावाला गावाला. बरं खेळतो का तू? आंघोळ करायची तुला? आंघोळ नको. हां चल ना, मी आंघोळ करायचं चाललोय. तू काय करतो इथं आता? जेवला तू? चल ना जेवायला. आंघोळ करू आपण. आता जेवण तरी कर. चल, नको टाकू. तर आपल्याला खायला लागेल ना ते बिर्याणी.
तर आता मी करतोय आंघोळ करून आता मला जायचं आहे कामाला. त्यासाठी मला आंघोळ करतो आधी. आंघोळ केल्यावर थोडा नाश्ता वगैरे करतो, खातो काहीतरी आणि निघतो. रात्री आम्ही इथं झोपलो होतो आयुष्मान आणि मी. काय नाही तिकडे मार्कआउट टाकलं आणि दुसरं कामावर चालू. काय हे आमचं दुसरं काम. आता मी दुसऱ्या कामावरती आलो, तर कपडे काढतो आणि सुरू करतो कामाला मी. इथं काय थोडं सेंटरिंगचं काम आहे, वरती कॉलम वगैरे ठोकायचे आहेत. कॉलम राहिलेला आहे, तो कॉलम आता ठोकते किंवा मी पण सोबत राहील, काही पक्क नाही. आता दुसरं काहीतरी काम असेल मला, ते काम करेन मी. या वर चाललं, जिना चाललाय. कुठल्या साईडला तुम्हाला दाखवतो? ओके, राईट. हे समोर दिसतंय का ते प्लाऊड लावलेले, तिथं काम दिसतंय. ते त्याला कॉन्क्रीट करून ते भरायचं. हे करतील ते कमी त्यांच्यासोबत असेल, नसेल तर अजून लागेल ठोकायचं काही काम असेल ते करतील. कन्फर्म काहीच नाही, अजून काही माहीत नाही मी पण काय करणार आहे. इकडं बघा ज्वारी कशा मस्त उगल्यात. समोर एक पाण्याचं तळ आहे. मला वाटतं हे कॉलम भरलेलं दिसतं, कारण मी 8 दिवसानंतर आज मी कामाला आलो म्हणून मला काहीच डिटेल माहीत अपडेट नाही आहे. निकल्या काय काम करतोस तू? बघ निकल्या, तुला येणार नाही ती. माझ्या भारी दिसत काय. मी नाही तिकडे व्हिडिओ कॉल काय म्हणते, विचार ना त्यांना. आता विचार बघ, अख्ख्या दिवसभर उन्हात तोंड जाळीन. तोंडाला माती याची उरफाटी आवला त्याची. अरे का काम सुटलाय ते पुढे घेऊन चाललाय ब्रेक. आता या आमचे काय जोडीदार तिकडं. काय करायचं गाडीचं आपल्याला? काय गोला कोण आहे रे? बावड्याला काळा आहे बरं टाकावर. काय काळा आहे का बघ इथं? तर काळा म्हणतो तू गोवा दुसता गोरा हे का तुझे बस. तुला काय करायचंय? काय करतात रे? बरं निघले तर आता मी पोहोचलोय घरी. आयुषला थोडंफार खायला आणलंय काही. आता आयुष्मान काय करतोय आपण ते बघू. त्याच्यानंतर ना मी तुम्हाला दाखवतो तो कसा रिॲक्ट करतो ते. इथं बसल्या गाडी बघतो मी. आयुष तिकडे आहे का? तो मी आहे खतरनाक.
खतरनाक आहे खतरनाक फोन मला मी हा किंडर जॉय आणलं कुरकुर आणले तुला हा काय निघते बघ आधी खायचं नाही पण काय निघतं आधी बघायचं काय बघ ना हा ह्यात बघ काय बघ बरं ह्यात नाही काय अरे नाही करायचं ह्यात नाही काहीच हे खाना आधी मग फुलवर ह्यात तर काहीच नाही निघला बाळा मी चलतो हो काय निघलं ऍपल काय निघले त्याचं इमली 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 मॅगी आणली तुला चॉकलेट हा काय काय खाणार आहेस तू आधी काय खाऊ देत का मी असं आणलं आई कोण फोडून घेते मला नाही फुटत तर मित्रांनो मी तर आयुष्याला आता खायला घेऊन आलो आयुष्य खायला आणल्यानंतर बघितलं तर एवढा तो त्याला आनंद झाला हे बघून मला पण बरं वाटलं आता तो एकटा आहे ना इथं त्याला जपावं लागणार आहे मला तो जास्त काय खायला त्याला त्या पुड्यामध्ये खायला नसलं तरी चालेल पण त्यात कुठली ती वस्तू असते ना म्हणजे फुगा शिट्टी किंवा कुठला कार्टून टाईप कुठले पण एखादी वस्तू ही त्याला जास्त आवडते आता लहान मुलांचं कसं असतं ना एकदम ते त्यांना ते खाण्यापेक्षा जास्त खेळण्यावर त्यांचं लक्ष असतं तर तेवढं आणलं मी तर मित्रांनो मी आता हातपाय धुतो मस्त फ्रेश होतो आणि आता मग व्हिडिओला आपण इथंच इव्हेंट करतो आहे व्हिडिओ कसा वाटला एक कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर जर तू नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण असं उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय